तर मित्रांनो, इथून आपण आता थोडंसं पुढे आलेलो आहे मुख्य दरवाजापासून. खाली शस्त्रागार पण बघितलं आणि इथं आपल्याला बोर्ड एक दिसलेला आहे, चुन्याचा गाणा, भवानी मंदिर आणि हत्ती दरवाजा. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात चुन्याचा घाणाचा जो अवशेष आहे ते या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी चुन्याचा घाण्याचा जो चुना जो आहे या गडाच्या तटबंदी बांधकामासाठी दगडांच्या मध्यभागी या दगडांच्या चिरा जे दिसतात अशा या चिरांच्या मध्यभागी तो चुना भरला जायचा आणि त्यावरूनच मग या दगडांची जी मजबूती ती राहायची. त्यानंतर आता एक हत्ती दरवाजा नावाने एक स्थान आहे, तर या ठिकाणी आता आम्ही चाललेलो आहे. तर आपण आता खाली जाऊया. खालची व्हिडिओ आपल्याला बघायची आहे, दरवाजा कसा आहे. आणि बरेचसे दुर्गसेवक असेल, पुरातत्व विभाग असेल, या गडकिल्ल्यांची काळजी घेतातच, पण त्यांनाही आपल्याला साथ द्यायची आहे. आणि साथ अशी द्यायची की गडाची निगराणी असेल, गडाची साफसफाई असेल. ज्यावेळेस तुम्ही दुर्ग बघायला येतात, गडकिल्ले बघायला येतात, तर या गडकिल्ल्यांची स्वच्छता, इथल्या अवशेषांची नासधूस न करणे, किल्ल्यांवर नाव न लिहिणे, अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात त्या आपण सुद्धा करू शकतो. आणि जर इतर कोणी करत असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही समजून सांगू शकतात. कारण हे दुर्ग एक फक्त दगडी घर नाही किंवा दगडी एक फक्त बांधकाम नाही, ती ही आपली अस्मिता आहे. आणि मी काय सांगू तुम्हाला, या गडकिल्ल्यांची पुण्याई आज आपण इतके सुंदर दिवस, सोन्याचे दिवस जे बघतोय, तर ही सर्व महाराजांची कृपा, या गडकिल्ल्यांची कृपा. तर तुम्हीसुद्धा या गडकिल्ल्यांची काळजी घ्या. मी बघत असतो बरेचसे येतात इकडे, बघा तुम्ही, चिप्स असेल, असे पाणी वगैरे, साहजिक आहे, लोक येतात जातात, पण आपल्या परीने जेवढे प्रयत्न आपल्याला करता येतील की या किल्ल्यांची काळजी घेणं असेल की या सगळ्या गोष्टी आपण नक्की केल्या पाहिजे. आणि या ठिकाणी एक खडक लागलेला होता मित्रांनो, तुम्ही बघू शकता तिथं. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता तर हा जो आहे हा हत्ती दरवाजा आहे इथं. आणि खूप सुंदर असा हा दरवाजा आहे आणि खूप वजनदार आहे हा दरवाजा. खरं तर पूर्ण भरीव लाकड आहे आणि सुंदर पद्धतीने असा हा इथं बसवलेला आहे. तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि हळूहळू जे आहे ही सर्व अवशेष बघतोय मी. आणि काय सांगू तुम्हाला या गडकिल्ल्यांची सुंदरता. पावसाळ्याच्या दिवसात अप्रतिम अप्रतिम, म्हणजे ज्या गोष्टीला शब्द नाही. तर मित्रांनो, आम्हाला साप दिसले, बघू शकता तुम्ही. नाही इकडनं वर आलाय, बघू शकता. तर या हत्ती दरवाजापासून आपण बघितलं की या ठिकाणी हे स्थान आहे, ज्या ठिकाणी आपण खालच्या बाजूने बघितलं की हा आपण अंदाज लावला होता की हा एक टेहळणीसाठी असेल. तिथून आपल्याला बाहेरचा जो परिसर आहे तिथून दिसेल, तर तो पण एक अंदाज असू शकतो. तर हे वरतून असं दिसतंय. तर हत्ती दरवाजा आणि मुख्य दरवाजा, त्यानंतर शस्त्रागार, चुन्याचा घाणा, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मित्रांनो आपण आता पुढच्या प्रवासाला निघलेलो आहे. इथून वरती आता जे आहे 2 टाक आहे मोठे, लवकुश नावाने प्रसिद्ध असलेले. तर त्या टाकांना पण आपण आता भेट द्यायला जाणार आहे. चढाई खूप उंचावर आहे मित्रांनो. खाली तुम्ही गाड्या बघू शकतात आणि साधारणतः आम्ही खूपच स्लो पद्धतीने ह्या गडावरती आता आलेलो आहे आणि बऱ्याचसा मित्रपरिवार चालतो आहे त्यांच्या पद्धतीने. मी थोडंसं थकलो आहे, त्यामुळं मी थोडं स्लो चालतो आहे, जास्त पुढं नाही, जवळच माझे मित्र पण. तर इथं काहीतरी काय मारलं आहे इथं, खाली पाहून चला. अरे वा, इथं काहीतरी वेगळंच दिसतं इथं मला. इथं 2 डोळे पण आहे. चला आता खरं शूट करूया, नेमकं ॲक्च्युअल आहे काय याची माहिती. मित्रांनो, तुम्हाला जर याची माहिती असली तर मला याची माहिती नक्की सांगा. हे मला असं प्रतीत होतं आहे, कारण 3रा डोळा आहे यांना. तर हे एकतर
गडाची दैवत असू शकते कुठली तरी, किंवा आईस काली माता सुद्धा असू शकते, कारण इथं जीभ बाहेर काढलेली दिसते आपल्याला. आणि इथं डोळे वगैरे. आई साहेब चूक झाली असेल, माफ करा. ठीक आहे, काली माता आहे रे. आता गणेश कुंड या ठिकाणी आलेलो आहे. तर गणेश कुंड नेमकं काय आहे हे एक आता खूपच इंटरेस्टिंग आहे बघण्यासाठी इथं. अरे वा मित्रांनो, हे आहे गणेश कुंड. याला पलीकडून खाली उतरायला जागा आहे. आपण थोडंसं जवळ जाऊन पण बघूया. महाराजांच्या काळामध्ये हे एक पाण्याचं स्थान आहे, ज्या ठिकाणी गडावर पाण्याचा वापर करण्यासाठी गोडे असतील आणि इतर सर्वांना पाणी वापरण्यासाठी हे पाणी वापरात यायचं. तर त्याच गोष्टी लक्षात ठेवून या गणेश कुंडाची जी स्थापना आहे ही त्यावेळेस केलेली होती. आणि या ठिकाणी आता आपण आलेलो आहे. ह्या गणेश कुंडाच्या थोडंसं जवळ जाऊन आपण बघूया. इथं तुम्ही बघू शकता, ज्यावेळेस वरून पाणी येतं तर पाण्याला स्थिरता असावी, पाणी शुद्ध असावं, पाणी थोडंसं फिल्टर होऊन यावं, असं त्यासाठी 3 ठिकाणी हे टप्पे केलेले. इथं तुम्ही बघू शकता ना, 1, 2 आणि 3. तर गाळ ज्यावेळेस पाण्यासह जे गाळाचं पाणी जे येतं ते तिथं मध्ये थांबत येतं. आणि शुद्ध पाणी या दगडांमधून पाण्याचा निचरा होऊन शुद्ध पाणी जे आहे तर या ठिकाणी येत असतं. पण आताचा जो काळ आहे हा उन्हाळा चालू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये पाण्याची जी पात्रता आहे खूपच खाली गेलेली आहे. त्यामुळं आता काही आपण इथं बघू शकत नाही. पण तरीसुद्धा तुम्ही इथं बघू शकतात, गणेश कुंड हे खूपच सुंदर असं हे गणेश कुंड आहे महाराजांच्या काळातलं. याची खुली आपल्याला सांगता येणार नाही. आणि या 3 टप्प्यावरून पाणी थांबत येतं. शुद्ध झालेलं पाणी इथं थांबतं. हां, हळूहळू खाली येतं, म्हणजे फिल्टर होत येतं आणि इथं शुद्ध पाणी साचतं. असं त्याचं एक पद्धत आहे ती. एक अजून एक कुंड आपल्याला या ठिकाणी दिसलेलं आहे आणि या कुंडाला जे नाव आहे हे लवकुश नावाचं कुंड आहे. या दोन्ही कुंडाचं जे पाणी आहे हे वेगवेगळ्या कलरचं आहे. हे खूप एक रहस्यमय गोष्ट आहे मित्रांनो. इथं 2 कुंड तुम्ही बघू शकता, सुंदर असे 2 कुंड आहे लवकुश, आणि छोटे छोटे अजून पाण्याचे टाकं इथं. तर मला एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे की आत्ताचा जो महिना आहे हा महिना चालू आहे आता जून. तर या जून महिन्याच्या काळामध्ये शक्यतो गडावर इतक्या उंचीवरती एवढं पाणी साचणं, एवढं पाण्याची स्टोअर करून ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस गडावरची जे लोकसंख्या असायची किंवा मग पशु असतील आपले, समजा घोडे असतील, गाय वगैरे असतील, यांच्यासाठी उन्हाळ्यामध्ये पाणी स्थिर राहावं, त्यांच्यासाठी पाण्याचा साठा पूर्ण असावा, त्यासाठी ही खूप सुंदर अशी योजना केलेली आहे. आपण सुरुवातीपासूनच कुंड बघत आलेलो आहे. तर एकंदरीत आपल्या यावरून लक्षात येतं की गडावर पाण्याची सोय असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्याच अनुषंगानं या ठिकाणी अशी वेगवेगळ्या प्रकारची टाका आपल्याला दिसतात. खाली पण आपण इथं बघितलं गणेश कुंड आहे. त्या गणेश कुंडाच्या लगतच इथं वेगवेगळे कुंड आहे. आणि हे जे कुंड आहे एका चढाईच्या खाली बनवलेले आहे बघा तुम्ही. इथून वरतून अशी पूर्णपणे ढलाने आणि या ठिकाणी इथं एक कुंड आहे. म्हणजे ज्यावेळेस पाणी तिथून येतं, पाणी आल्यानंतर इथून वेगवेगळ्या कुंडामध्ये ते पसरतं. तर खूप सुंदर अशी योजना आहे. आणि आता जून जुलै चालू आहे. साधारणतः आपल्याकडं जे मध्य महाराष्ट्राला जो पाऊस असतो हा साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत पाऊस असतो, आपला पावसाळा. आणि त्यानंतर पाऊस होत नाही. तर त्यानंतर पुढच्या 8 महिने म्हणजे हिवाळा आणि उन्हाळा 4-4, 8 महिने, या 8 महिनेपर्यंत इथं पाणी नसतं.
आणि हे पाण्यामुळं गडावरच्या लोकांची वणवण होऊ नये तर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली असते. आणि आता साधारण अजून 7-8 दिवसांनी पूर्ण मान्सून मध्य महाराष्ट्रात दाखल होत असतो आणि तोपर्यंत या पाण्याची एवढी सोय केलेली असते. आता गडावर कोणी राहत नाही त्यामुळे या पाण्याची शुद्धता नाही आहे सध्या. लेकिन ज्यावेळेस तिथं लोकवर्ग राहत असेल तर हे संपूर्णपणे त्या परिसराची काळजी घेत असतील. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा कचरा होऊ नये, ती पाण्याची जी शुद्धता आहे ही टिकून राहावी, ही सर्व गोष्टी ते काळजी घेत असतील. आणि आज सुद्धा जून महिन्याच्या काळात एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा इथं पाणी आपल्याला दिसतंय. म्हणजे याचा अर्थ आपण समजू शकतो की गडाची जी नियोजन पद्धती होती, महाराजांची जी एक नियोजन पद्धती होती, किती सुंदर असेल. या कुंडाजवळ आलेलो आहे. असं म्हटलं जातं की हे लवकुश नावाने 2 कुंड आहे आणि या कुंडाची तुम्ही खोली बघू शकतात. तर ही साधारण 5 फुटाची काठी आहे आणि ही काठी पूर्णपणे अजून टेकलेली नाही आहे. तर तुम्ही त्यावरून अंदाजा लावू शकता की कमीत कमी 10-15 फुटापर्यंत हिची खोली असू शकते. त्यापेक्षा जास्त बी असू शकते, पण साधारणतः 10-15ची खोली आहे. आणि यामध्ये मासे आहे. इथं कुठं छोटे छोटे मासे दिसत आहे. हां, इथं मासे दिसत आहे बघा काही ठिकाणी. तर अजून इकडं पण एक कुंड आहे. याचं पाण्याची पात्रता थोडी जास्त राहावी म्हणून याला खालच्या बाजूने सुद्धा कोरलेलं आहे. मध्ये एक पिलर टाकलेला आहे त्यांनी. पिलर म्हणजे दगडच येतो ॲक्च्युली, पण तो कोरीव असा बदल केलं आहे की तो पिलर दिसावा आणि दोन्ही बाजूला ते पाण्याची पात्रता वाढावी. आणि हे दोन्हींचा कलर तुम्ही बघू शकतात मित्रांनो, हा आणि ह्या कलरचा. हे दोन्ही कधी मिक्स होत नाही. याची ही एक खूप वैशिष्ट्य आहे. तर आपल्याला मित्रांनो तिकडं पण जायचं आहे झेंड्याकडं, आणि तो परिसर थोडा हलका आहे त्याच्यामुळे आपण थोडं फास्ट पण जाऊ शकतो. पण आता ह्या भवानी मातेच्या मंदिराजवळ आलेलो आहे आपण आता. तर हे भवानी मातेचं जे मंदिर आहे, तर हे मंदिर आपण आता बघूया कसं मंदिर आहे, काय आहे. आईचं दर्शन घेऊया, कारण खूपच उंचावर आपण हे गड पाहण्यासाठी आलो आणि आपलं नशीब थोर, आईचं आपल्याला दर्शन या सुंदर अशा गडावरती होणार आहे. आणि हे भवानी मातेचं मंदिर, या ठिकाणी महाराजांचा एक छोटासा पुतळा पण इथं बनवलेला आहे. आणि इथं चप्पल-बुटा काढून आपण दर्शन घ्यायला जाऊया. त्यानंतर पलीकडे एक सावधान नावाची पाटी आहे, तर तिथं नेमकं काय आहे ते पाहण्यासाठी पण आपण खूपच उत्सुक आहे. तर आपण पहिले आईचं दर्शन घेऊन तिकडे जाऊया. तर या ठिकाणी भवानी मातेच्या मंदिरापाशी आलेलो आहे. हे पूर्वीचं बांधकाम दिसतं इथं बघू शकता तुम्ही. इथं पूर्वीचं बांधकाम आहे आणि त्यानंतर थोडंसं यांनी रिनोव्हेशन केलेलं आहे. इथे ही दीपमाळ, याला दीपमाळ म्हटलं जातं, पण दीपमाळ यावर दिवा वगैरे लावलं जातं हे दीपमाळीच्या तिथं. आणि खूपच पुरातन ही भवानी मातेची मूर्ती या ठिकाणी आपण आता आलेलो आहे. खूपच सुंदर आहे मूर्ती ही मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आईचं हे सुंदर रूप आहे या ठिकाणी. तर मला तर आता खरंच भूक लागलेली आहे. मी ही केळी खाऊन घेतो. इथं कोणी येऊ नाही तर नाही येऊ, केळी खाणं खूप मला गरजेचं आहे. आता मला भूकच लागलेली आहे. मी फक्त नाश्ता करूनच आलेलो होतो घरून. तर इथं तुम्ही बघू शकतात या भवानी मातेच्या डाव्या बाजूला एक सुंदर अशी महाराजांची एक स्मारक केलेलं आहे दर्शनासाठी. तर सर्वप्रथम आता महाराजांचं आपण एकदा दर्शन घेऊयाच आणि त्यानंतर पलीकडे जाऊया आपण. गडाची जे काही मुख्य दैवत असतात त्या दैवतांचं दर्शन घेऊया आपण. तर पहिले महाराजांचं दर्शन घेऊया. खूपच उंचावर आहे आपण आता खरं तर. आणि महाराजांचं दर्शन घेऊन, महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे परवा, आणि त्या परवा राज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराजांचं दर्शन आणि अशा या किल्ल्यावरती, अजिंक्य किल्ल्यावरती आपलं दर्शन मिळतं आहे. आपल्याला खूप सुंदर भव्य वाटलं, छान वाटलं मला खूपच.
तो अभी आप देख सकते हैं बहुत ही ऊपर आ गए हम। यहाँ पे पूरा नीचे दिख रहे हैं, पूरे सिटीज़ हो गए या कुछ गाँव हो गए, बहुत ऊपर आ गए हम अभी। इस जगह पे एक भवानी माता का मंदिर है, बहुत पुराना है, और उसको देखकर अभी हम जो है आगे बढ़ रहे हैं। धूप इतनी है कि अभी पूछो मत, फिर भी एक जुनून होता है उस चीज़ को देखने का, और उस जगह का समझना, उसको अलग अलग जगहों को देखकर उसको एक्सप्लोर करना, ताकि बहुत सारे लोग जो है उस जगह पे नहीं आ पाते। बहुत सारे लोग, हमारे दोस्त भी बाहर रहते, उनको भी देखने के लिए बहुत ही इच्छा रहती है, लेकिन कभी उनको आने का मौका नहीं मिलता। लेकिन इस वीडियो में वो उस जगह को पूरे तरीके से देख सकते हैं। मित्रांनो, एका ठिकाणी आपण आलेलो आहे आणि खूप लांबून मी एक पाठी बघितली ज्यावर लिहिलं आहे सावधान. तर नेमका अलर्ट काय आहे हा, तर ह्या अलर्ट बघण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. खूपच गवळ आहे इथं, आणि तुम्ही जर मित्रांनो कधी नवीन असाल तर कधीही अशा परिसरात डायरेक्ट जाऊ नका, कारण या ठिकाणी साप वगैरे असण्याचे भरपूर चान्सेस असतात. कारण हे जे आहे हे खाली मोकळं असतं आणि ते त्या ठिकाणी बसलेले असतात, लपलेले असतात, आपल्याला ठिकाणची माहिती नसते. तर फार मध्ये न जाता आपण हे बघूया. तर यावर असं लिहिलेलं आहे की किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचे उत्खनन, अतिक्रमण, बांधकाम विनापरवानगी केलेले आढळल्यास भारताच्या वन अधिनियम 1927 व वन संवर्धन अधिनियम 1980 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याचशा किल्ल्यावरती आपण बघत असतो की वेगवेगळे अतिक्रमण आपल्याला दिसतात, वेगवेगळ्या दर्गा कधी पण उत्पन्न होतात, कधी कोणी काही पण तिथं तयारी करतं. तर ज्या पद्धतीने वन विभागाने आणि या पुरातत्व विभागाने इथं फलक लावलेले आहे, तर स्थानिक जे लोक आहे, उदाहरणार्थ या किल्ल्याच्या लगतचे जे गाव आहे, या गावाच्या लोकांनीसुद्धा, त्यातल्या युवा पिढीनेसुद्धा या किल्ल्यांवरती लक्ष ठेवलं पाहिजे. कुठल्या प्रकारचं अतिक्रमण होता कामा नये, आणि या किल्ल्याची जी आपली वास्तू आहे ही पूर्णपणे सुरक्षित राहावी. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. तर इथे गडाची दैवत आहे, गणपती बाप्पांची एक सुंदर अशी मूर्ती आहे या ठिकाणी. पलीकडं भवानी माता मंदिर आहे, त्या पलीकडं छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर असं स्मारक आहे. आणि या ठिकाणाला भेट देत आम्ही असं पुढं चाललेलो होतो, आणि या ठिकाणी आम्हाला ही सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती दिसली. बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही आता पुढच्या दिशेला वरती जाणार आहे. या मार्गाने आम्हाला आता जायचं आहे. आमचे काही 2 मित्र पुढे गेलेले, तर आम्ही सुद्धा आता लवकरच वर जाऊ, बघू काय आहे वरती ते. चला. तर सुंदर असा हा परिसर आहे मित्रांनो. तर खूप आनंद होतो आहे या किल्ल्यावरती आल्यानंतर, कारण ऐतिहासिक वारसा त्यासोबत आध्यात्मिक वारसा असा दोन्हींचा संगम हा रामशेज किल्ला आहे. आणि गिर्यारोहकांसाठी एक सुंदर पर्वणी आता पुढच्या महिन्यात जुलैमध्ये, ज्यावेळेस इथं 1-2 पाऊस होऊन जातील, त्या पावसानंतर याची सुंदरता इतकी वाढणार आहे की काय सांगू तुम्हाला, शब्दात नाही सांगू शकत मी. तर तुम्हीसुद्धा रामशेज किल्ल्याला नक्की भेट द्या. आता आपण वरती जाऊया. आपले मित्र वरती कुठं गेले, काय करताय, हे आम्हाला वरती जाऊन बघणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, वरतून आपण किल्लेदाराचा वाडा, पाण्याची टाक बघून आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की काही क्षणासाठी आपण त्या भवानी मातेच्या मंदिरापाशी विश्राम करावा. पण अचानक मॅप बघत असताना आमच्या अशा निदर्शनात आलं की या किल्लेदारा वाड्याच्या मागच्या बाजूला तिकडं पलीकडे एक चोर दरवाजा पण आहे, असं मॅपमध्ये आम्हाला दिसलेलं आहे. आणि तो आमच्याकडे बघायचा राहून गेला. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा त्या चोर दरवाजाकडे जातोय. तर तो चोर दरवाजाने तिची वास्तू बनावट कशी आहे, तो बनवलेला कसा आहे, चोर दरवाजा नाव काय आहे, हे सर्व आपण आता तिथे गेल्यानंतरच बघूया. चला. तर मग आपले 2 मित्र तर पुढे गेलेले, इकडं पलीकडं, आणि सौरभ माझ्यासोबत आहे. पलीकडे तुम्ही बघू शकतात भवानी मातेचं मंदिर आहे, आणि मागच्या बाजूनीच हा रोड आहे त्याला जाण्याचा. तर बघूया चोर दरवाजा तो आपला. तर चालत आम्ही पुढं आलेलो आहे, आणि आमच्या असं निदर्शनात आलं की इथं तर खूपच मोठं कुंड आहे. आणि हे कुंड तर आम्ही बघितलेलं नव्हतेच, ते ही कुंड मी आता आम्हाला इथं दिसते आहे. आणि इथं वरती थोड्याशा इथं पायऱ्या दिसत आहे, इथं बघू शकता तुम्ही पायऱ्या आहे. तर आता या पायऱ्यांक जाण्यासाठी आम्ही आता सुरू करणार आहे. कदाचित
चोर दरवाजा त्या बाजूने असावा, म्हणून आम्ही आता थोडं या बाजूने जाऊ. तर इकडं आहे या पायऱ्या, आणि आमचं जे मित्र आहे हे मागच्या बाजूने चालत येताच आहे. तर खूपच डोंगर फिरलेलो आहे. साधारण आम्ही 11 वाजेपासून हा गड जो आहे या गडाची पाहणी करतो आहे, आणि साधारण आता जवळजवळ 2:45 वाजत आलेले. आणि या ठिकाणी आपल्याला काही पायऱ्या दिसलेल्या मित्रांनो. या खूपच पुरातन पायऱ्या आहे, आणि याच्यावरून असं निदर्शनात येतं की ही चोर दरवाजाकडे जाणारी वाट आहे. पुरातन पायऱ्या या मावळ्यांच्या काळातल्या पायऱ्या या, आणि इकडंच चोर दरवाजा आहे हे 100% खरं आहे. तर एकदा ह्या बाजूने बघूया इकडं काही दिसतं का. तर नाही, इकडं खूप खोल दरी आहे, वारा पण खूप चालू आहे, त्यामुळं पुढं जाणं थोडंसं घातक आहे. आपण कडाने जाऊया इकडून. तर चोर दरवाजापाशी आपण आलेलो आहेत आता. चोर दरवाजा बी त्या नावातच चोर दरवाजा आहे तो. म्हणजे वैयक्तिक आम्हाला मॅपासून आम्हाला लवकर सापडा ना, आम्ही वरती गेलो, इकडून गेलो, तो कळालाच नाही आम्हाला. आणि नंतर एक खूण आम्हाला दिसली दरवाजाच्या वरच्या बाजूची, आणि तर्क लावला की या बाजूने असू शकतो दरवाजाला जाण्याची मध्ये जागा. तर त्याचसाठी आम्ही आता इकडून आलेलो आहे. तर इथं तुम्ही बघू शकतात मित्रांनो, चोर दरवाजा हा नावाचा चोर दरवाजा आहे. फक्त एवढी जागा आहे जी आपल्याला लक्षात येते. इथून पूर्णपणे दगड धोंडे, हा पूर्णपणे पठारी प्रदेश, आणि इथून खाली पूर्णपणे खोलदरी. माझी इथून पुढं जाण्याची सुद्धा डेअरिंग नाही आहे, पण मी तरी थोडंसं पुढं होऊन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोच. ओ माय गॉड, सौरभ खाली नको जाऊ, खाली जाऊच नको अजिबात. आणि चोर दरवाजाला खाली उतरायला जागा, अरे बापरे. कशा प्रकारे दरी आहे, आणि फायनली चोर दरवाजा तुम्ही बघू शकता जाण्यासाठी किती छोटी आणि कशा प्रकारची जागा आहे. खूप छोट्या प्रमाणात ही जागा आहे. चोर दरवाजापाशी आपण आलेलो आहे. की हवा चालू आहे मित्रांनो, की माझा फोनसुद्धा डायरेक्ट लांब फेकला जाऊ राहिलेला आहे. आणि अशातून मला या चोर दरवाजा उतरायला थोडीशी भीती मी म्हणू शकतो, कारण खोलच तितकं आहे. इतकं खोल आहे की इथून डायरेक्ट म्हणजे दगड खूपच भयाने. मी 2 मिनटं तुम्ही बघत राहा. इथून डायरेक्ट खाली सीधी ढालाने आणि काहीच नाही. तर मी खूपच सावधपणे या चोर दरवाजात घुसलोय आता. आणि या चोर दरवाजातून चला हां डिझाईन आहे. तू इकडे सर तिथंच थांब 2 मिनिटं. लागलं का सौरभ? आपण जपतो आपली जीवा. जाता येतं काय काय आपलं काही इथं काही वाढून ठेवले काय तिथं काही इथपर्यंत थांबायला इथं काय अडचण नाही ना. वारा असं आहे ना. हां तर मी तुम्हाला मौशिक मित्रांनो सांगत होतो की वरतून बघणं खूपच मुश्किल आहे, आणि मी जे सांगत होतो तुम्ही बघू शकता दरवाजा मित्रांनो. आणि खूप सुंदर असं हे त्याला लाकडी दरवाजा. आणि चोर दरवाजाचं एक विशेष तुम्हाला मी दाखवतो. वरती बघा किती सुंदर असं इथं नक्षी केलेली. तर हा आहे चोर दरवाजा. तर आपण आत्ताच चोर दरवाजाकडे जाऊन आलेलो आहे. आणि किल्ल्याचा इकडचा जो परिसर आहे हा पूर्णपणे आपला कंप्लीट झालेला आहे. आणि आता आपण जो आहे हा मध्यावर्त्यापासून दुसरी बाजू, म्हणजे ज्या ठिकाणी ध्वज वगैरे स्थापना झालेली आहे किल्ल्याची, तुम्ही बघू शकता का नाही. मी 1 मिनिट हां इकडं बघा. इकडं जायचं आहे आपल्याला या झेंड्याकडं. तर आपल्याला आता इथून आपण सुरुवात केलेली आहे.
हा परिसर पूर्ण बघून झालेला आहे. भरपूर अवशेष बघितले. किल्ला अजून सुस्थितीत आहे. फक्त स्वच्छता आणि या गोष्टी जर काळजी घेतली तर अजून खूप सुंदर असा हा ऐतिहासिक किल्ला आहे. तर मित्रांनो, साधारण आता 3:30 वाजलेले. 11:30ला आपण ह्या गडाची बघायला सुरुवात केलेली होती. आपण सुरुवात 11:30ला केली पायथ्यापासून. तर 11:30 ते 3:30 असं खूपच लांब प्रवास आपला झालेला आहे. आणि या शस्त्रागार दरवाजापासून डावी बाजू जेवढी आहे त्यामध्ये आपण सर्व परिसर बघितला आहे. खूप अवशेष बघायला भेटले, खूप वेगवेगळे ठिकाण बघायला भेटले. त्यामध्ये मला जेवढे आठवते मी ते तेवढे तुम्हाला सांगतो. हत्ती दरवाजा आहे, त्यानंतर शस्त्रागार हा एक तर पॉईंट आहेच. हत्ती दरवाजा आहे, चुन्याचं गाणं आहे, त्यानंतर भवानी माता मंदिर आहे, गणेश कुंड आहे, त्याच्या पलीकडून अजून गणेश मंदिर पण आहे. आणि वरती गेल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला किल्लेदाराचा वाडा असेल, त्याच्या पलीकडून काही टाकं आहे, 3-3, 4-4 टाकांचे जे स्पॉट आहे, असे 3-4 स्पॉट आहे वेगवेगळ्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर पलीकडच्या बाजूनी आम्ही परत येतं सोर दरवाजाकडे पण जाऊन आलो. असे सगळं परिसर बघून आम्ही इथपर्यंत आलो. तर एक गोष्ट मला तुम्हाला अवश्य सांगायला आवडेल, कारण ही मी नोटीस केली या पूर्ण प्रवासामध्ये. ज्यावेळेस आम्ही प्रवासाला सुरुवात केली पायथ्यापासून, तर तिथून आम्ही पाण्याच्या बॉटल आणल्या होत्या काही 1-1, 2-2 लिटरच्या. साधारण 2-3 बॉटल असेल कदाचित आपल्या. 2-3 होत्या ना आपल्या? हां, 2-3 बाटल्या आम्ही आणल्या. पण मध्यवर्ती ज्यावेळेस आम्ही आलो श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिरापर्यंत, तिथं ते आमचं पाणी संपून गेलं. कारण चढाई खूपच थोडीशी मध्यम स्वरूपाची आहे. खूप सोपी नाही आणि खूप अवघड पण नाही, पण मध्यम स्वरूपाची. आणि उन्हामुळं पाणी खूप लागतं इथं. तर त्या पाण्याच्या बाटल्या संपून गेल्या. आणि आम्ही असा विचार केला की वरती आल्यानंतर काही आम्हाला छोटे मोठे दुकान दिसतील जे स्टॉल्स वगैरे लावतात, जे काका लोक ते. तर आम्ही तिथं पाणी घेऊया असं मला वाटलं. पण वरती आल्यानंतर असं जाणवलं की एकच स्टॉल आम्हाला एका ठिकाणी दिसला. त्यांच्याकडे बी पाणी कमी होतं. एक अर्धा लिटरच्या बाटल्या होत्या, 20 रुपये बॉटल प्रमाणे. पैशाचा एक विषय वेगळा आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याचा उद्देश हा होता की पाणी त्यांच्याकडचं संपून गेलं. आणि साधारण आम्ही 2 वाजेपासून आता पाणी शोधतोय, पाणी तर काही भेटेना. आणि जोपर्यंत आम्ही आता या पायथ्याला जात नाही तोपर्यंत पाणी मिळणं मुश्किल आहे. आणि तर मग ज्यावेळेस या परिसराला तुम्ही भेट द्यायला याल, तर त्यावेळेस तुम्ही पाण्याची व्यवस्था नक्की करून या. कदाचित तुम्ही 1-2 लिटरच्या पाण्याच्या 2-3 ठिकाणी स्टोअर करा. 2-4 मित्राकडे पाण्याचे स्टोअरसाठी पाणी द्या. आणि तेवढी व्यवस्था नक्की करून या. कारण या किल्ल्याची पाहणी करताना आपल्याला खूप वेळ होतो. आणि पाण्याशिवाय तुम्ही इथं खूपच मुश्किल आहे ही परिसर बघणं. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर मित्रांनो, या ठिकाणाहून आपण आता आलेलो आहे. आणि मॅपनुसार ज्याचं आपण बघितलं की या ठिकाणं शामियानाच्या पाऊलखुणा आहे. इथं या ठिकाणी शामियाना राहायचा. शामियानाच्या या पाऊलखुणा आहे. तिकडे काहीतरी बोर्ड पण आहे. तर या शामियानाच्या पाऊलखुणा कदाचित या ठिकाणी सदर असेल. महाराज वगैरे कधी गडावर आले तर त्यांच्यासाठी इथे एक सुंदर असा शामियाना बनवला जायचा. इथं ते थांबायचे असं असू शकतं. कदाचित मी चुकीचं पण असेल. पण शामियानाच्या पाऊलखुणा या मॅपनुसार आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला त्या टोकाकडे जायचं आहे. इथे एक छोटंसं पाण्याचं टाकं आहे. गाळ आहे तेवढा मोठा झालेला. तसं हे कुंड खूप खोल असेल मित्रांनो, पण या गाळामुळं बुजलंय ते बऱ्यापैकी. ही काठी रोवर एक मिनिट इथं टेकली ना. 3 फूट 4 फूट गाळासह 3 फूट आहे. अरे बापरे, इथं खूपच खुणा आहे. इथं बघू शकता. तिथं मित्रांनो कदाचित इथे एक महाल होता बरं का. हे बाई पिलर लाकडाचे खांब रवायला आहे ना, लाकडाचे खांब रवायला हे पिलर आहे बाई एवढी. कडानी हा हे लाकडी खांब. कारण एका रेषेत लाकडी खांब आहे. हे बघ इकडे भाई, हे 3 तशी अशी चौकोन. मग याच्यामध्ये लाकडी खांब रोवून एक पूर्ण असं शेड बनवते असं काहीतरी होतं इथं. त्यानंतर इथं सुद्धा एक पाण्याचं टाकं आहे. सुंदर आहे. हे हिची खोली तर लगेच कळते आपल्याला, पण याच्यात पाणी नाही सध्या आता. आणि किल्ल्याचा सर्वोच्च स्थान जो अभिमान आहे
आणि ज्या ध्वजासाठी इथं लढाई व्हायची की हा भगवा झेंडा निघून हिरवा झेंडा लागावा, यासाठी एवढी लढाई व्हायची आणि स्थान त्यांच्या ताब्यात मिळावं म्हणून. पण रामशेज हा असा एक अजिंक्य किल्ला होता जो त्यांना 6 वर्ष लढूनसुद्धा मिळाला नाही, असा हा रामशेज किल्ला. आणि याच रामशेज किल्ल्याच्या या भगव्या ध्वजाच्या स्थानावर आपण आता आलेलो आहे. तर मित्रांनो, खूप अभिमान वाटतो आपण महाराष्ट्रात राहतो आणि एवढा आपला सुंदर इतिहास हा महाराष्ट्राचा आपल्याला आहे. तर या ठिकाणी सुद्धा एक छोटासा स्थान दिसतं आहे असं गोल केलेलं, कदाचित आपण बघूया. ते टेहळणी बुरुज त्याला म्हणू शकता तुम्ही. इथून संपूर्ण परिसराची जी टेहळणी आपण करू शकतो असं माझा तर्क आहे. तर हा टेहळणी बुरुजच असला कदाचित. तर या ठिकाणी उभा राहून आपल्याला संपूर्ण परिसराची, संपूर्ण स्थानाची आपल्याला या ठिकाणाहून आपल्याला अंदाज येईल. म्हणून ह्या किल्ल्याचं सर्वोच्च स्थान हा टेहळणी बुरुज आहे मित्रांनो इथं. आणि इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी जसं तुम्हाला म्हणलं की या ठिकाणी हे स्थान आहे बघा, अवशेष आहे बघा गोल कलरचे. हा टेहळणी बुरुज आहे मित्रांनो. तर याच टेहळणी बुरुजावरून लोक म्हणण्यापेक्षा आपले मावळे जे आहे या टेहळणी बुरुजावर उभे राहून, हां बरोबर, या टेहळणी बुरुजावर मित्रांनो आपले मावळे उभे राहून संपूर्णपणे या परिसराचा जो संपूर्ण अभ्यास आहे हा अभ्यास या ठिकाणी करायचे. आणि थोडंसं उच्चांकावर हे बनवलेलं आहे. याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर एक दगडी असं एक राऊंड शेपमध्ये एक बांधकाम केलेलं आहे आणि हा टेहळणी बुरुज आहे. आणि खाली इतका खोल आहे की मी स्वतः थोडंसं घाबरतो इतक्या कडाला जाण्यासाठी. तर 2 पावलं मागं सरकूया आपण. तर मित्रांनो, अशा सुंदर पद्धतीने आपण या रामशेज किल्ल्याची आज सैर केलेली आहे आणि सगळे मित्रपरिवार परतीच्या प्रवासाला लागलेले आहे. देवेंद्र सगळ्यात 1 नंबरला पुढं खाली उतरतो आहे. 2 नंबर साईदीप आहे, इकडे 3 नंबर सौरभ बसलेला आहे आणि मित्र आहेच सोबत तुमच्या. तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन स्थळाला भेट देताना. तोपर्यंत आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवेल नसेल तर आपल्या फॅमिली मेंबरमध्ये तुम्ही लवकरच येऊन जा. खूप सुंदर अशा स्थळांना आपण भेट देऊन वेगवेगळ्या स्थानाची माहिती आपण पसरवत असतो. तर तुम्ही आपल्या कुटुंबामध्ये सामील व्हा, सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय साईनाथ, ओम नमो आदेश.